चल बाहेर इकडं. कधी कधी एक छोटासा जीव संपूर्ण कुटुंबाचं जग असतो आणि तोच जीव अचानक नजरेआड झाला तर घरभर शांतता आणि डोळ्यात अश्रू चुरतात. कर्जत शहरात अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. मात्र शेवटी कहाणी आनंदाने संपली. नदीम खान यांच्या घरातील नोरा नावाची पाळीव श्वान घराच्या मागील बाजूस असलेल्या उल्हास नदीच्या तीरावरील सुमारे 25 ते 30 फूट उंच कठड्यावरून अचानक खाली पडली. परंतु ही घटना घडत असताना घरातील कोणालाही याची कल्पना नव्हती. संध्याकाळी 5 वाजल्यापासून नोरा दिशेनाशी झाली आणि हळूहळू कुटुंबियांच्या मनात भीतीची सावली पसरू लागली. नोरा कुठे गेली या एका प्रश्नाने घरातील प्रत्येक जण व्याकुळ झाला. घरभर शोध, परिसरात शोध, बामचा मळा, घाट बंगला, गणपती घाट, पण नोराचा काहीच पत्ता नव्हता. घरातील काकींचे डोळे 5 वाजल्यापासून पाणावलेलेच. एक क्षणही शांत बसणं त्यांना शक्य नव्हतं. बराच वेळ उलटूनही नोराचा काहीच मागमूस लागत नव्हता. त्यामुळे कुटुंबियांचा जीव अक्षरशः कासावीस झाला. दरम्यान ही बाब नदीम खान यांना समजताच त्यांनी तत्काळ घराच्या मागील बाजूस तसंच नदीकाठच्या परिसरात शोध सुरू केला. दरम्यान नदीच्या पलीकडून एका मित्राने बॅटरीच्या प्रकाशात खाली नोरा अडकलेली असल्याचं लक्षात आणून दिलं. ती सुमारे 20 ते 25 फूट खोल, कातळयुक्त आणि धोकादायक ठिकाणी अडकली होती. यानंतर इरफान, इम्रान, जिगर, चेतन जाधव, विशाल बैलमारे आणि इतर मित्रांनी एकत्र येत तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र परिस्थिती अत्यंत कठीण असल्याने एकट्याने हे काम करणं शक्य नव्हतं. त्यामुळे कर्जतमध्ये रेस्क्यू ऑपरेशनसाठी परिचित असलेले सुमित गुरव यांना तत्काळ संपर्क करण्यात आला. दिवसभर बाहेर असतानाही त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि सर्वांच्या मदतीने सुरू झालं धाडसी रेस्क्यू ऑपरेशन. अखेर मोठ्या प्रयत्नांनी नोराला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं. या संपूर्ण घटनेदरम्यान कुटुंबियांची अवस्था अत्यंत भावनिक होती. विशेषतः घरातील काकी 5 वाजल्यापासून सतत रडत होत्या. हे श्वान आमच्या घरातील सदस्यासारखं आमचंच मूल आहे. ती सापडली नसती तर आम्हाला रात्रभर झोप लागली नसती, अशी भावना नदीम खान यांनी व्यक्त केली. दरम्यान नोरा सुरक्षित परत आल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण पसरलं असून ही घटना माणूस आणि प्राणी यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याची आणि संकटाच्या वेळी मित्रांच्या एकजुटीची जिवंत साक्ष ठरली आहे. आमच्या काकींनी आता मला संध्याकाळी सांगितलं का आपली कुत्री खाली पडली पाण्यामध्ये. मला कल्पनाच नाही की संध्याकाळी 5 वाजता ती पाण्यात पडली. मी आता 8 वाजता जेव्हा आलो घरी तेव्हा काकींनी सांगितलं का आपलं श्वान खाली पाण्यात पडलंय, भेटत नाहीये, कुठे जरा शोध. मी ते आल्यानंतर मी, चेतन जाधव आणि विशाल बैलमारे आम्ही बामचा मळा शोधला. आम्ही पूर्ण घाट बंगला शोधला. हे ते आपलं जे घाट झालं गणपती घाट, ते गणपती घाटाला पण जाऊन आम्ही सगळी ती शोध केली, पण आम्हाला काही सापडली नाही. नदीच्या पलीकडनं आम्ही बघत असताना माझा एक मित्र राहतो बामच्या मळ्यात, त्यांनी बॅटरी मारली आणि मला सांगितलं तो श्वान तिथे खाली पडलाय. तिथे आता मी जेव्हा इथे पुन्हा आलो, इरफान भाई, इम्रान, जिगर असेल, सगळीच मंडळी आमची, त्यांनी प्रयत्न केला आपण खाली उतरू, काहीतरी प्रयत्न करू. मी एकदा खाली जाऊन आलो, कमीत कमी 20-25 फूट खोल आहे आणि खालती सगळं कातळ आहे. तर मला भीती वाटत होती खाली जाऊन, म्हणजे एकटं कसं काय मी एवढं मोठं श्वान माझा आणलं. तर माझा वर्गमित्र आहे सुमित गुरव, रेस्क्यू ऑपरेशन वगैरे करतो, सगळ्यांना माहितीच आहे कर्जतमध्ये परिचित आणि भरपूर खूप सारे त्यांनी अवॉर्ड्स पण घेतलेले आहेत. आत्ता मी त्याला फोन केला 2 मिनिटात, तो बिचारा दिवसभर बाहेर होता, परंतु त्याच्या मदतीनेच खरं तर मी माझा श्वान बाहेर काढू शकलो. माझ्या एकट्यात दम नव्हता आणि माझा हा एक मित्र नेहमी मला मदत करत असतो तर त्यांनी पण मला मदत केली. आणि या सगळ्या माझ्या मित्रांमुळे आणि सर्व माझ्या मित्र सहकाऱ्यांमुळे आज मी एका श्वानचा जीव वाचू शकलो. काय किती महत्त्वाची सदस्य आहे तुमच्या घरातले? अरे म्हणजे माणसं घरातलं मूलच आहे ना, ते फॅमिली मेंबर. बघा ना आता तुम्ही दुसरं कोण त्याला आणू शकतं का वरती, त्याला हात लावू शकतं का? म्हणजे मूल म्हणजे घरातलं मूल. नोरा तर हा कधी बघा आमची काकी, तिचे अश्रू थांबत नाहीये. 5 वाजेपासून आमची काकी रडते. कधी मला जर का कल्पना असती तर मी लवकरच प्रयत्न केला असता, पण उशिरा काळामुळे जे झालं ते झालं. आता कसं वाटलंय नोरा परत आली आहे, विचारा रेस्क्यू केले? आमिर भाई पण होते बरोबर, खूप मेहनत घेतली, दम लागला खूप आणि खूप खुशी होते. नाही तर मी रात्रभर झोपलो नसतो पत्रकार साहेब, जर का भेटली नसती ना
मी रात्रभर झोपलो नसतो. आणि आज खूप खुश झालो मी, म्हणजे माझ्यामुळे माझं शॉन परत आला. नोरा पण खुश दिसते. नॉरा परत आली. खूप खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. आणि धन्यवाद, आपण सुद्धा इकडनं जात असताना आम्हाला कव्हर करते, त्यासाठी रोशन दादा आपलं पण खूप मनापासून धन्यवाद खरं तर. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.